नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रोजची माझी देवपूजा अशीच होत असते. सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर आज आहे ना, दिवा थोडासा खराब झालेला होता, गावी गेलेली होती त्याच्यामुळे. आता नंतर दिवा स्वच्छ असा घासून घेतला. नेहमी 2 आपल्याला वात बनवून एकत्र लावून घ्यायचे असतात, तेल वगैरे घालून किंवा तूप घालायचं याच्यामध्ये. गुरुवारच्या दिवशी नेहमी तुपाचा दिवा लावावा. आता त्याच्यानंतर इथे मी ना, माझ्याकडे स्वामींची मूर्ती, आपले गणपती बाप्पा, बाळकृष्ण, ज्या माझ्याकडे मूर्ती आहे त्यांना मी स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून खाली ताटामध्ये ठेवलेलं आहे, तामणामध्ये. त्याच्यानंतर माझ्याकडे स्वामींचा फोटो, देवीचा फोटो आहे, त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून वगैरे घेते. नंतर मी इथे ना मूर्त्या वगैरे ठेवून घेतलेल्या आहे. नंतर मी दिवा वगैरे इथे ठेवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी स्वामींच्या फोटोला आणि मूर्तीला मी अष्टगंध किंवा चंदन लावत असते. त्याच्यापुढे नंतर मी देवीला किंवा मग गणपती बाप्पा, मला स्वतःला मी हळदी कुंकू लावत असते. नंतर मी अगरबत्ती ओवाळून घेत असते. धूप असेल तर धूप पण लावत असते. त्याच्यानंतर आहे ना, आपल्याकडे फुलं वगैरे असतील तर फुलं वगैरे पण ठेवून घ्यायचे. ह्या पद्धतीने मी रोज देवांना आंघोळ वगैरे घालत असते. रोज तुम्ही पण आहे ना, साध्या नॉर्मल पाण्यानं देवांना रोज आंघोळ घालत चला. मूर्त्या असतील तर आंघोळ घालत चला. गुरुवारच्या दिवशी, मंगळवारच्या दिवशी पंचामृताने अभिषेक करत चला. मी पण गुरुवारच्या दिवशी ना पंचामृताने अभिषेक करत असते. त्याच्यानंतर आहे ना, इथे मी स्वामींना मुजरा करत असते. पहिले पण ज्या वेळेस आपण स्वामींच्या समोर गेलोय ना, पहिल्यांदा त्यावेळेस आहे ना, स्वामींना पहिले मुजरा करायचा खाली वाकून, ह्या पद्धतीने. आता माझी इथे बघा अगरबत्ती, दिवा वगैरे लावून स्वामींची आंघोळ वगैरे झालेली आहे. मग मी मुजरा केला इथे. मुजरा झाल्यानंतर आहे ना, आपल्याला आता इथे आहे ना, स्वामींची माळ जपण्यासाठी घ्यायची आहे. आता इथे नेहमी आपल्याला खाली आसन घ्यायचं आहे बसायला. त्याच्यानंतर स्वामींची माळ घ्यायची आणि आपल्याला आसनावरती बसून तुम्ही रोज 1 माळ जपली तरी भरपूर आहे. ह्या पद्धतीने आपल्याला माळ जपायला सुरुवात करायची आहे. माळ जपताना आपल्याला माळ नाकाच्या समोर ठेवायची नाही, अशी थोडीशी आपल्याला खाली घ्यायची. तोंडाच्या खाली आली तरी पण चालेल आणि जमिनीला पण टेकली नाही पाहिजे, याची पण काळजी घ्यायची. 11 माळी जप करू शकता तुम्ही, 1 माळ पण करू शकता. त्याच्यानंतर स्वामींच्या मी तारक मंत्र म्हणत असते रोज. 3 वेळेस म्हणा, 5 वेळेस म्हणा, 11 वेळेस म्हणा. तारक मंत्र म्हणताना ना, 1 ग्लास भरून समोर पाणी घ्यायचं आणि आपल्याला उजवा हात त्याच्यावर ठेवून तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं. ह्या पद्धतीने पूजा कर.